विकास करून रोजगार मिळतोय हे ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. विकास करून रोजगार मिळतंय हे ठीक आहे. पण निसर्गाचं अस्तित्व हळूहळू संपत चाललंय, त्याचं काय? प्रश्न समजला नसेल तर परत एकदा व्यवस्थित बोलतो. आणि व्हिडिओ बघताना एकदम व्यवस्थित मन लावून जर तुम्ही बघितली तर मी काय बोलतो हे कळेल. कारण आपण जेव्हा समोरच्याचं व्यवस्थित ऐकतो ना, तेव्हाच ती समोरची व्यक्ती आपलं ऐकतो. आता काय काय जणांना वाटतं, मी कशाला आईवडिलांचं ऐकू, मी कशाला नातेवाईकांचं ऐकू, मी कशाला कुणाचं काय ऐकू. आपण जेव्हा समोरच्याचं व्यवस्थित ऐकतो मन लावून, तेव्हा आपलं स्वतःचं सुद्धा कोणतरी दुसरा व्यवस्थित ऐकतो. आता परत एकदा सांगतो, विकास करून रोजगार मिळतोय आपल्याला चांगल्या नोकऱ्या पण भरपूर मिळतात, ठीक आहे. पण निसर्गाचं हळूहळू अस्तित्व संपत चाललंय, त्याचं काय? हायवे बांधतोय आपण, मोठ्या मोठ्या 20-30 मजली बिल्डिंग बांधतोय, ठीक आहे. म्हणजे आता काय काय जणांना एकदम भारी वाटतं, जर तो कुठल्या एक छोट्याशा खोलीत राहत असेल आणि तिथं नंतर बिल्डिंग होणार असेल मोठीची मोठी, त्याला भारी वाटतो, नाही नाही इथून हायवे जाणार आहे, इथनं आडवा हायवे जाणार आहे, इथनं एकदम वळण घेऊन हायवे जाणार आहे, इथनं वरनं हायवे जाईल, मग आपल्या जागेची किंमत खूप वाढेल. मग आपण विकास करतोय, भारताचा विकास करतोय, पण निसर्गाला बाजूला ठेवून करतोय. त्यामुळं आता जी भयंकर परिस्थिती आहे ह्या 5 वर्षात, ऊन कधी पण येतो, थंडी पण कधी पण येते, कधी पण भूकंप येतोय, नद्यांचं पाणी आटलंय, दुष्काळ म्हणजे ह्या जे मागच्या बऱ्याचशा वर्षात दुष्काळ नव्हता आलेला, तो आता या 5 वर्षात भयानक दुष्काळ. मराठवाड्यात तुम्ही बघितलं की तुम्हाला कळेल. त्याच्यावर दुष्काळावर पण बोलू आपण नंतर. विकास होईल, पण निसर्गाचं अस्तित्व संपू शकतो आणि ते आता हळूहळू होत चाललंय. मी आता जे बोलतोय ना, हे ना माझ्या ओळखीच्या माणसांना पण कळणार नाही, का पटणार नाही, का जे व्हिडिओ बघतील त्यांना पण पटणार नाही. का नाही पटणार? कारण पट्टी आहे आपल्या डोळ्यावर विकासाची पट्टी आहे, मोबाईल वापरायची पट्टी आहे, टीव्हीची पट्टी आहे, मनोरंजनाची पट्टी आहे. त्यामुळं सामान्य माणसाला बरोबर सगळी साधने बिझी करून ठेवायसाठी. जाग माणसाला लगेच कधी येते, जेव्हा भूकंप होतो, पटकन पूर येतो, तेव्हा माणसं अरे आता काय होतंय. आणि हे संशोधन करण्याने रिपोर्ट अगोदरच काढून ठेवले की भयानक पुढे दिवस येतील जर काही गोष्टींवर आता कंट्रोल नसलं तर. आणि रेगिस्तान तुम्हाला माहिती आहे, रेगिस्तान. आता रेगिस्तान हा रेगिस्तान नव्हता, तो चांगला म्हणजे जसं हिरवागार सजलेला असतो एखादा गाव, तसा होता. जसं जसं तिथलं हळूहळू नष्ट होत गेलं, संपूर्ण संपलं तिथली झाडं संपली, पाणी संपला, फक्त आता वाळू राहिली. त्यामुळं जर आता माणसं जागरूक नाही झाली भारतातली, तर काही शहरांचं रेगिस्तान व्हायला वेळ नाही लागणार. कारण तुम्हाला सांगतो, जर झाडं संपली निसर्गातली, झाडं, पाणी, तर झाडं, पाणी हे सगळ्या गोष्टी संपल्या तर माणसं खाणार काय? आणि खाणार नाही काय तर मग त्या शहरात जरी मोठ्या मोठ्या 20-20 मजल्याच्या बिल्डिंग असल्या, जरी पॉश एरिया असले, हायवे असला,
अरे तिथे पाणी नाही. आता पुण्यात जर इथून खडकवासच्या धरणातून पाणी येतोपर्यंत ठीक, त्या धरणाचं पाणी आटलं तर पुण्याला पाणी कुठं आहे? त्या धरणाचं जर पाणी आटलं तर पुण्याला पाणी कुठं आहे? आजूबाजूचे असे बरेचसे गाव आहेत ज्यांना पाणी म्हणजे दुष्काळ आहे. त्या दुष्काळावर आपण बोलू एकदा. निसर्गातलं जर पाणी, झाडे, नद्या हे जर संपलं, खनिज वगैरे सगळं संपलं, तर माणसांवर खूप भयानक वेळ येईल, भयानक. आता मला जसं जे मला माहिती आहे ते मी बोलत बोलत जाईन. कोणाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घेतील. तर मला हेच आज बोलायचं होतं की हां, विकास करून आपल्याला नोकरी मिळेल, ठीक आहे. नोकरी मिळेल, ठीक आहे. आता काय काय म्हणतात, विकास नाही झाला तर नोकरी कशी मिळेल? विकास नाही झाला तर नोकरी कशी मिळेल? अरे पहिली जी लोक होती 10-15 वर्षापूर्वी, ती नोकरी न करता सुद्धा जगत होती. स्वतःच काहीतरी करून 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 जगत होती. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी बघू. तर काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.